अंबरनाथमध्ये एक नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. लग्नाच्या अवघ्या 1.5 महिन्यात 26 वर्षीय विशाखा तिळेकर हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंडा आणि पैशांच्या मागण्यांसाठी सासरकडून छळ होत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला असून या प्रकरणी पती, सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र चौकशीसाठी हजर असलेले आरोपी पोलिसांच्या ताब्यातून निसटल्याचा आरोप होत असल्याने आता शिवाजीनगर पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अंबरनाथच्या पालेगाव परिसरात ओम साई गृहसंकुलात राहणाऱ्या विशाखा तिळेकर हिचा 1.5 महिन्यापूर्वी नितीन तिळेकर याच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच हुंडा आणि पैशांसाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप विशाखाच्या कुटुंबियांनी केला आहे. सततची मारहाण, अपमान आणि सासरकडून होणाऱ्या मागण्यांना कंटाळून विशाखाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा तिच्या नातेवाईकांनी केला आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही मिळाली असून त्यात सासरच्या जाचाचा उल्लेख असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पती, सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी पोलिसांनी केवळ पतीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध असल्याचं सांगितलं आहे. यामुळे संतप्त कुटुंबियांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आलेले आरोपी पोलिसांसमोरूनच कसे फरार झाले? आरोपींना जाणीवपूर्वक पळून जाण्याची संधी देण्यात आली आहे का? विशाखाच्या सासू आणि दिराला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत. या प्रकरणी पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. माझ्या मुलीला त्यांनी प्रवृत्त केलं आत्महत्या. म्हणजे हुंडा मागत होते, 5 तोळ सोनं द्या, हे द्या. पोरीने मला फोन केला, पप्पा मला घेऊन जावं, लय मारते ते. पोरगी घराच्या बाहेर येत होती पण त्याने कोंडून ठेवलं घरात. लग्न झालं, वादविवाद चालू आहे. शुल्लक गोष्टीवरनं त्याचं ह्याच्या संग बोलायचं नाही, त्याच्या संग बोलायचं नाही, संशय खायचा, संशय वृत्ती म्हणजे बाहेरच्या लोकांकडून संग बोलायची भीती. म्हणजे बाहेरच्या लोकांसंग बोलली पोरगी, त्याच्यावरून मोठे वादविवाद झाले. ते किती दिवस झाले लग्न होऊन 30 एप्रिलला लग्न झालं. लग्न होऊन 1 महिना 15 दिवस झाले. माझ्या मुलीचं नाव विशाखा नितीन तिळकर. मुलींनी सांगितले, प्रत्येक गोष्ट सांगत होते, पप्पा मी एवढं समाधानी नाही. नवऱ्याकडून काय टॉर्चर वगैरे होतं? नवऱ्याकडून तर भरपूर टॉर्चर झालेलं आहे. काय सांगायचं आता, बोलण्यासारखं काय ठेवलं नाही. पप्पा मारतेच, मला घेऊन जा. पप्पा मला मारते, मला फोन करतो. तो पप्पानं फोन बी लावला. ते फोन लावायची बंदी होती. म्हणजे आई संग जास्त वेळ बोलायचं नाही. आईला तो जावई बोलायचा, आईला तुझा काय संबंध आहे बोलायचा. कायमचं परमनंट म्हणजे घराच्या बाहेर काढेल. फोन तिचे बाहेर कोंडून फोन बाहेर ठेवले. आम्ही फोन करतो करत नाही. मानपण केलं नाही लग्नात, हे नाही सारखं त्याच्यावरून सारखं तिला हिनवायची. माझी मुलगी कधी अशा आनंदी दिसलीच नाही. कसं दिलं त्या पोरीला तसं. शेजारच्या बाहेर संघ बोलली की त्या दिवशी तर एवढं मारलं त्या पोरीला, का बोलतीस म्हणून. शिटी कॅमेरे लावले, कुणा संघ बोलती, कुणा संघ नाही. दिराला वाढून दिलं. दिराची बायको बी त्यांनी लावलेले. त्यांनी दिराच्या बायकोवर केस केलेले, हे आम्हाला नको. नवऱ्याचं नाही पण ह्यांनी केस केले, हिला दिवस द्यायचे म्हणून. ती लग्नात बी धिंगाणा करायला आले होते. डॉक्टरचं ते दवाखाना बिवखाना फोडायला. 2 मुलीला ठेवून घेतले आणि तिला हाकलून दिले. आता नगरचे तिथं कोर्ट चालय, तारीख चाललेली. आम्हाला माहित नव्हतं ना, आम्ही वाघाच्या घशात टाकले. ते डॉक्टर मेला,